ज्वार, आटा, शिंगोळे. त्यात ज्वारीचं पीठ, हरभऱ्याचं पीठ, गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ. त्यात अद्रक, लसण, तिखट, हळद, थोडं जिरा, थोडंसं धनिया पावडर घालायचं, थोडं ओवा, मीठ घालायचं थोडंसं. छान मिक्स करून छान मळून घ्यायचं. त्यात कढई गरम करून घ्यायचं. मग त्यात मोहरी, थोडंसं जिरा, इकडं आमचं छान पीठ मळून घेणं झालं आहे. त्यात थोडंसं लसण घालायचं, पाणी घालून घ्यायचं. मग पाण्यात तिखट, थोडंसं मीठ, हळद घालून घ्यायचं. थोडं काम झालं का? मग याला छान उकळी येऊन द्यायचं. एक असं प्रकारे छान शिंगोळे करून घ्यायचं. मग हे पाण्यात सोडायचं. थोडं पीठ मिक्स करून हलवून घ्यायचं. मग हे पाणी ह्याच्यात सोडायचं. मग घट्ट होत आहे. बघा छान काय आता छान शिजलं. बघा आमचे शिंगोळे तयार खायला. कसं झालंय सांगा. प्लीज आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.